नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल एक अपडेट आलेली आहे। गट क व गट ड या पदांची एक्झाम झालेली आहे। तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल एक अपडेट आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 यांच्याकडून। तर ती अपडेट आता आपण बघूया की नेमकं काय दिलं आहे त्या अपडेटमध्ये। तर बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य सेवा गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023। तर 4/1/2024 हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि विषय बघा कागदपत्र तपासणीबद्दल हे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे। तर बघा, आरोग्य सेवा आयुक्तालय गट क व गट ड संवर्गातील परीक्षा 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 दिनांक 12/12/2023 या तारखा आयोजित करण्यात आलेली होती। परीक्षा झाल्यानंतर TCS कंपनीने त्यांच्याकडून 15/12/2023 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉगिन ID वर आन्सर शीट व उत्तर तालिका उपलब्ध करून दिलेली होती। आणि त्यानंतर आक्षेपसाठी सुद्धा 18/12/2023 ते 20/12/2023 यामध्ये TCS कंपनीकडून लिंक उपलब्ध करून दिली होती आणि विद्यार्थ्यांनी यासाठी आक्षेपसुद्धा घेतलेले आहे। आणि जे अंतिम आन्सर म्हणजे उत्तर तालिका आहे ती उमेदवारांच्या लॉगिन ID मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे। आणि जी एक्झाम आहे ती खूप सत्रामध्ये झालेली आहे, म्हणजे खूप शिफ्टमध्ये झालेली आहे, त्यामुळे यांचा जो रिझल्ट आहे तो नॉर्मलाइज होणार आहे आणि नॉर्मलाइज झाल्यानंतर गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर बघा, जिल्हानिहाय पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर बघा, गुणवत्ता निवड यादी स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणीसोबत वक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक मूळ प्रतीसह स्वाक्षंकित प्रती तयार करून ठेवाव्यात। उमेदवारांची आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे। त्यानंतर हंगामी फवारण्याचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर कागदपत्रे तपासणी जिल्हा व विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार आहे, म्हणजे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जे डॉक्युमेंट्स आहे ते मूळ आणि त्यांची स्वाक्षरित प्रती आपल्याला लागणार आहे, म्हणजे सेल्फ अटेस्टेड लागणार आहे सर्व डॉक्युमेंट्स। आणि बघा, ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिन्याच्या आत सादर करण्यात येईल, अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षक अनुभव प्रमाणपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्याकडे जर एखादं डॉक्युमेंट्स उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याबद्दल 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट देऊ शकता आणि तुम्हाला 1 महिन्याचा वेळ दिला जाणार आहे आणि त्या 1 महिन्याच्या वेळामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स हजर करावे लागणार आहे। तर बघा, कागदपत्रे तपासणीच्या वेळेस आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर बघा अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म देण्यात येणार आहे। त्यामध्ये उमेदवाराचे नाव, कोणत्या पदासाठी अर्ज भरला, अर्ज क्रमांक आणि बैठक। त्यानंतर बघा, प्रमाणपत्राचे नाव, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, यासाठी आपण जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र देऊ शकतो। त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। त्यानंतर इथे आपल्याला जे कास्ट सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन आहे ती इथे नोंदवावी लागेल। त्यानंतर बघा, जात वैधता प्रमाणपत्र लागेल। त्यानंतर इथे समितीचे नाव, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक। त्यानंतर नॉन क्रिमिलेअर लागणार आहे, जे विद्यार्थी OBC VJNT मध्ये येते। त्यानंतर इथे प्रमाणपत्र क्रमांक, दिनांक आणि त्याची वैधता। त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट। त्यानंतर तुम्ही जे शैक्षणिक अर्हता म्हणजे जे तुम्ही मार्कशीट जोडलेले आहे त्या मार्कशीट लागेल, जसं की SSC SSC, त्यानंतर डिप्लोमा किंवा डिग्रीची, आणि त्यानंतर जर PG डिप्लोमा किंवा पदवी असेल तर, आणि इतर जर कोणते डॉक्युमेंट्स असेल तर ते तुम्हाला इथे जोडावे लागेल। त्यानंतर जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला यासोबत जोडावे लागेल, जेही तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड केलं असेल, आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला अपलोड करायची किंवा नोंदवावी लागेल। त्यानंतर तुमच्याकडे जर नर्सिंगचं जे रजिस्ट्रेशन असेल तर त्याबद्दलचं जे सर्टिफिकेट मिळालं आहे ते तुम्हाला इथे द्यावं लागेल आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे लिहावी लागेल। त्यानंतर तुमच्याकडे जे MSCID किंवा संगणक अर्हता केलेले प्रमाणपत्र असेल कोणते ते तुम्हाला द्यावे लागेल। त्यानंतर तुमच्याकडे जर कोणतं रिझर्वेशन असेल, जसं की माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या संदर्भात जर कोणतं रिझर्वेशन तुम्ही घेतलं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यावे लागेल आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन या फॉर्मला लिहावी लागेल। त्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र जर तुम्ही जोडले असेल तर, त्यानंतर
तुम्हाला ॲड्रेस प्रूफसाठी द्यावं लागेल. त्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळख प्रमाणपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन. त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागेल तुम्हाला. आणि जर तुमचे नाव बदलले असेल तर तुम्हाला गॅजेट सर्टिफिकेट लागेल. आणि जर विवाह बदलल्यानंतरचे नाव असेल तर किंवा विवाह सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला यासाठी लागू शकते, जर मुलींचे लग्न झाल्यानंतरचे जर नाव यूज केले असेल तर. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे आणि कशाप्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याबद्दलची ही इन्फॉर्मेशन आहे. यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स लिस्ट दिलेली आहे आणि यामध्ये तपासणीसाठी जो अर्ज आहे तो सुद्धा यामध्ये दिलेला आहे. या प्रकारे तुम्हाला पूर्ण अर्ज जो आहे तो भरावा लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. आणि जे लिस्ट आहे ती लवकरच साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साईटवर लिस्ट आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि लिस्ट ही नॉर्मलाइज होऊन येणार आहे. तर या संदर्भात जर काही पुढील अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.